महाआवाज न्यूज, आवाज जनतेचा, विश्वास महाराष्ट्राचा। मलकापूरमध्ये 45 लाख रुपयांचा कथित आर्थिक फसवणुकीचा आरोप समोर आला आहे। ॲक्वा डायनामिक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित प्रभाकर राणे यांनी याबाबत तक्रार केली आहे। तक्रारीनुसार 15 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली 3% म्हणजे 45 लाख रुपये देण्यात आले। 3 जुलै 2025 रोजी RTGS द्वारे ही रक्कम जमा केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे। मात्र ना कर्ज मिळाले ना 45 लाख रुपये परत मिळाले असा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी 24 एप्रिल 2026 रोजी दसळखेड MIDC पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली। कारवाई न झाल्याचा दावा करत 20 जुलै रोजी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पुन्हा तक्रार करण्यात आली। तक्रारदाराच्या अर्जानुसार अद्याप FIR नोंदवण्यात आलेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे। आता प्रश्न एकच, 45 लाख रुपये कुठे गेले आणि तक्रार करूनही FIR का नाही झाली? या प्रकरणातील आरोपींची सत्यता पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे। संबंधित पक्षाची बाजू अद्याप समोर आलेली नाही। पाहत रहा महाआवाज न्यूज। मी अमित प्रभाकर राणे, संचालक ॲक्वा डायनामिक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड मलकापूर। आम्ही सदर कंपनीचे भागधारक जयप्रकाश गानमोडे यांच्या माध्यमातून रवींद्र मेंदळे व सौरभ मेंदळे यांच्या मार्फत अहमदनगर येथील डायनामिक फिन कन्सल्टंट या कंपनीकडून 15 कोटी रुपये कर्ज घेणार होतो। याकरिता प्रॉमिसरी नोट व शुल्क म्हणून 3% रुपये 45 लाख आमच्या खात्यात जमा ठेवायला सांगितले। त्यानुसार आम्ही आमच्या खात्यात रक्कम जमा केली। यावर मेंदळे यांनी सदर रक्कम आपल्या खात्यातून डायनामिक फिन कन्सल्टंट अहमदनगर यांचे खात्यात पाठवा, आम्ही आपणास लगेच DD द्वारे रक्कम परत करतो। आम्ही विश्वास ठेवून सदर रक्कम त्यांना पाठवली, परंतु ना आमचे लोन मंजूर झाले ना आम्ही दिलेली रक्कम आम्हाला परत मिळाली। आम्ही याबाबत दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी MIDC दसरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली, परंतु कार्यवाही काहीच झाल्याचे दिसून येत नाही। यामुळे आम्ही 20 जुलै 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मलकापूर येथे ही तक्रार दिली, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही। 45 लाख ही रक्कम मोठी असतानाही पोलीस विभाग गांभीर्याने यावर ऍक्शन घेत नाही, हेच खरे दुर्दैव। आता आमची एवढीच मागणी आहे की आरोपींवर कार्यवाही झाली पाहिजे आणि आमची रक्कम परत मिळवावी, यासाठी पोलीस प्रशासनाने खूप ठोस कार्यवाही केली पाहिजे।